हॅलो 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 पोरा आवाज यायला का रे चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या के अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. चला रे माझ्या वाघावानी वाघिणी, सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय, सर्वांना व्यवस्थित दिसतोय, एकदा मला स्पीड मध्ये सांगून द्या. ओके चला. तर लेकरांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण गणिताचा अत्यंत महत्वाचा टॉपिक इथे सुरू करणार आहे. आजच्या या टॉपिक मध्ये आपण नळ आणि टाकी हाचा भाग क्रमांक पहिला इथे बघणार आहे. कोणत्या एक्झामची तुम्ही तयारी करा, पोलीस भरतीची करा, सरळ सेवेची करा, तलाठी भरतीची करा, वन विभागाची करा, कोणत्याही एक्झामची जरी तुम्ही तयारी केली तरी आपल्याला नळ आणि टाकी या घटकावरती नेहमी क्वेश्चन विचारला जातो. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपल्याला हा टॉपिक इथे बघायचा आहे. पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी आपण इथे काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. ओके, आपले कोणी मित्र मैत्रिणी असतील त्यांना सांगा रपारप लेक्चर सुरू झालेत बना बाब्याओ, चला बनाव झना 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 झना. ओके, नळ आणि टाकी यातला नमुना क्रमांक पहिला टाईप अनुसार आपण जातोय, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे प्रकारानुसार पहिला जो नमुना आहे, नमुना क्रमांक पहिला इथे सांगितलंय प्रभू, दोन नळांची टाकी भरण्याचा वेगवेगळा वेळ दिला असेल तर दोन्ही नळ सोबत सुरू केल्यानंतर एकत्रित टाकी भरण्याचा लागणारा कालावधी काढा. म्हणजे ए नळ एक टाकी एवढ्या वेळात भरतो, बी नळ ती टाकी एवढ्या वेळात भरतो. जर दोन्ही नळ आपण सोबत सुरू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती कालावधी लागेल असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे भरपूर वेळेस. तर बघा, पहिला क्वेश्चन आपल्या समोर आलाय. हा क्वेश्चन म्हटलं की पोलीस भरतीचा आवडता क्वेश्चन आहे. या हा नळ एक टाकी 10 तासात भरतो, बी नळ 30 टाकी 15 तासात भरतो. दोन्ही नळ सोबत सुरू केले तर संपूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल? 3 तासात, 15 तासात, 6 तासात, 20 तासात असे ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहे. ओके, एकदम सुंदर क्वेश्चन. पुरा अजिबात लेकरांनो क्वेश्चन अवघड नाही. राईट, भरपूर लेकरांचे या प्रश्नाचं उत्तर देखील आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 6 तासामध्ये टाकी भरेल असं भरपूर लेकरांचं उत्तर आलेलं आहे. आता हा क्वेश्चन सोडवण्याच्या पद्धतीत पुरव मग दोन वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे आहेत. ओके, एखादा म्हणाल मास्तर लसावीने सोडून दाखवा, एखादा म्हणाल मास्तर तुमच्या पद्धतीने सोडून दाखवा. दोन्ही पद्धती आपल्याकडे आहे. पहिल्यांदा आपण सोडू लसावीने. पहिल्यांदा आपण काय करू, लसावीने सोडू. पद्धत पहिली, क्वेश्चन सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. पद्धत पहिली LCM, लघुत्तम साधारण विभाज्य, लसावीने सोडवणे. काय ना, लसावीने सोडवणे. तर द्या लक्ष परत, लसावीने सोडवणं काय अवघड आहे का? अजिबात नाही, धत्वरा काही अवघड नाही. लसावीने सोडवणं अवघड नाहीये आणि आपल्या पद्धतीने सोडवणं देखील अवघड नाही. ओके, तर चला सर्वात पहिल्यांदा 10 आणि 15 यांचा LCM काढून घ्या. म्हणजे 10 आणि 15ला कोणत्या संख्येने भाग जातो ते आपल्याला शोधायचं. ओके, चला भरापर 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 10 आणि 15. ओके, किंवा यांचा छेद सारखा करून घ्या. ओके, छेद सारखा करा. 10 आणि 15चा छेद सारखा केला तरी जमतं. ओके, याचा बघ कसा मांडायचा ना, अंशाला एक टाकी भरायला एक नळाला 10 मिनिटं लागतात. तीच टाकी भरण्यासाठी एका नळाला 15 मिनिटं लागतात. किती? 15 मिनिटं लागतात. छेद सारखा केला म्हणजे लसावी काढला. 10 आणि 15 यांचा छेद सारखा करायचा. किती येणार बघा मग, 10 गुणाकारात 3 केले की झाले 30. इथं गुणाकारात 3 करायचे म्हणजे 3 छेदाला 30 आले. अधिक एक छेदाला किती आहे, 15 आहे ना. एक छेदाला किती, 15 आहे. मग चला 15ला 2 ने गुणलं, 15 गुणाकारात 2 किती झाले 30. छेदाला आले 30. एक गुणाकारात 2 अंशाला आले 2. बघा ओके, किती आहेत, 3 आणि 2 किती झाले 5.
5 भागाकारात 30 आहे, याला उलट करा 30 भागाकारात 5, 5 सके 30, 6 तास लागतील. संपला विषय. या पद्धतीने तुम्ही सोडू शकता, या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. ओके, 6 तास आले. अजून एखादी दुसरी पद्धत सांगा. दुसरी पद्धत एकदम सोपी आहे. पहिल्या नळाला म्हणायचं ये, पहिल्या नळाच्या कालावधीला म्हणायचं ये, दुसऱ्या नळाच्या कालावधीला म्हणायचं बी. छदाला पहिल्या नळाचा कालावधी, टाकीत दोन्ही नळ टाकी भरताय म्हणून प्लस मध्ये दुसऱ्या नळाचा कालावधी, दोन्ही नळ टाकी भरताय म्हणून प्लस मध्ये दुसऱ्या नळाचा कालावधी. ओके, सोडवा. ओके, अंशाला ये म्हणजे पहिल्या नळाचा कालावधी 10, गुणाकारात बी म्हणजे दुसऱ्या नळाचा कालावधी 15. छदाला 10 अधिक 15, अंशाला 10 गुणाकारात 15 जशाला तसे. छदाला आले 10 अधिक 15 25, 5 न भाग द्या. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 दुने 10, 3 दुने 6. संपला विषय. ओके, दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडू शकतात. भारत, जर लेक्चर सुरू झालं आणि तुम्हाला जर कोणाचा कॉल किंवा तुम्ही कोणाला लावला तर व्हिडिओ ब्रेक होतो मित्रा. ओके, एकदा बघ सुरू झाला असेल परत. ओके, ही पद्धत थोडी किचकट आहे. इथं काय केलं पुन्हा समजून घ्या. ज्यांना जमत नाही त्यांना, भरपूर लेकरांना ही पद्धत जमते. ओके, ज्यांना जमत नाही त्यांना काय करायचं, एका नळाने एक टाकी 10 तासात भरते, अधिक दुसऱ्या नळाने म्हणजे एकच नळ आहे तो पण त्या नळाने 15 तासात भरते. यांचा छेद सारखा करायचा म्हणजे यांचं एलसीएम आपल्याला काढायचं आहे. छेद सारखा करा. छेद काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. छेद सारखा करत असताना 10च्या आणि 15च्या पाड्यात नजदीकची कोणती संख्या ती शोधायची. 30 संख्या आहे म्हणून 10ला 30 ने गुणायचं. किती आले, 10 गुणाकारात 3, 30 आले. अंशाला 1 गुणाकारात 3 द्यायचे. छदाला ज्या संख्येने गुणलं त्या संख्येने अंशाला गुणायचं, अधिक 1 छदाला 15 आहे ना, 30 येण्यासाठी 15 दुने 30, मग अंशाला सुद्धा 2 नेच गुणायचं. ओके, छेद सारखा झाला. 3 एके 3, छदाला 30 अधिक 2 एका 2, छदाला 30. अंशाची काय करून घ्या, बेरीज करून घ्या. छदाला 30 द्या, उलट करा, सोडून टाका. 6 तास आले. संपला विषय. ओके, एवढी प्रोसेस इथे करायला लागती. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे मी म्हणाल तर ही पद्धत सोपी आहे. ही पद्धत काय सोपी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ नळ एक टाकी 20 तासात भरतो, ब नळ 30 टाकी 30 तासात भरतो. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर संपूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल. सोडवा. संपूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल. सर्वांना 100% खात्री आहे सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर देतील. ये हा नळ एक टाकी 20 तासात भरतो, बी नळ 30 टाकी 30 तासात भरतो. म्हणजे दोन्ही नळ टाकी भरतात. ओके, येईल मयूर भाऊ, काही लोड घेऊ नको. दोन्ही नळ ती टाकी भरतात. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर संपूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल. ओके, चला जनार्दन, 12 तासात. ऑप्शन क्रमांक 3 12 तास याचं म्हणणं आहे. ओके, पद्धत पहिली 1 छदाला 20 अधिक पद्धत दुसरी 1 छदाला 30. पहिला नळ 1 छदाला 20, दुसरा नळ 1 छदाला 30. छेद सारखा करून घ्यायचा. 20 त्रिक 60, 3 दुने 60, म्हणजे 1 छदाला 20 गुणाकारात 3, अंशाला सुद्धा गुणाकारात 3 अधिक 1 छदाला गुणाकारात 2, 1 गुणाकारात 2, छदाला 30 गुणाकारात 2, 60 ना छेद्यांचा सारखा छेद किती येईल 60. ओके, मग इथं 3 ना गुणलं, इथंही 3 ना गुणलं, इथं 2 ना गुणलं, इथंही 2 ना गुणलं, का छेद 60 येण्यासाठी. ओके, तर अंशाला आले 3 छदाला 60 अधिक इकडे आले भावड्या 2 छदाला 60. ओके, दोघांच्या अंशाची बेरीज करून घेतली. 5 छदाला 60 उलट केलं 12 पंचे 60. ओके, एवढं करत बसायची गरज नाही, डायरेक्ट आपली पद्धत वापरा. पहिला नळ टाकी भरतोय 20 तासात, दुसरा नळ टाकी भरतोय गुणाकारात 30 तासात.
भाकारात पहिला नळ 20 तासात अधिक दुसरा नळ 30 तासात. 20 गुणाकारात 30 जशाला तसे, भाकारात 20 अधिक 30 50. 0 0 कट झाला, 5 चोक 20, 4 त्रिक 12, संपला विषय. सर्वांना जमलं? यस या नो? बरोबर, हा टाईप सर्वांना जमला? यस या नो एकदा मला सांगा. ओके, ज्यांना येत होता त्यांना अधिक माहिती झालं, ज्यांना काहीच येत नव्हतं त्यांना 100% माहिती झालं. ओके, ही पद्धत थोडी काय वेळ खाऊ आहे आणि ही पद्धत काय वेळ खाऊ नाही, म्हणून जास्त करून आपण लसावीनं शिकवत नाही. पण एखादा परत म्हणतो मास्तर लसावीनं सांगवा, म्हणून सांगावं लागतं आता लका. ओके, राईट रे पोराव, सर्वांना सगळे 87 पोरं आहे सध्या लाईव्हला, सगळ्यांनी सांगा समजलं? अरे पठ्ठ्याव, पडद्या मागचे पडद्या पुढचे जरा या मोर, पडद्या मागचे लेकर 60 राईट रे. किती? 12 याचे योग्य उत्तर आलेलं आहे. या टाईपचा शेवटचा क्वेश्चन, पुढल्या टाईप कडे जायचं. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर ती संपूर्ण रिकामी टाकी किती तासात भरेल? बघूयात या प्रश्नाचं उत्तर कोण देत. एक नळाने ती टाकी 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 30 टाकी बरोबर 12 तासात भरते. दोन्ही नळ सोबत सुरू केले तर पूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल? पूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल? वैशाली भालेराव ताई म्हणते व्हिडिओ ब्रेक होतोय, बरोबर बघा रे एकदा, ब्रेक व्हायला. राईट, 4 तासामध्ये सगळ्या पोरांचं उत्तर आलंय. आता याचं उत्तर बऱ्याच पोरांना तोंडी काढलं असेल, तोंडी सोडवलं असेल. 6 गुणाकार 12, छताला 6 अधिक 12 किती? 18. 6 गुणाकारात 12, छताला किती आले? 18. भाग दिला 6 1 6 12, सावित्रिक 18, 3 चौक 12, संपला विषय. ऑप्शन क्रमांक 2 4 याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पहिला टाइप एंड झालेला आहे. आता दुसऱ्या टाइपला एक गंमत आहे. ओके, दुसऱ्या टाइपला एक गंमत आहे, त्याला म्हणा बाबा तू हे आजलीचर. दुसऱ्या टाइपला एक गंमत आहे, तू नको कॉपी पेस्ट करू, समाधान, नाही तर तुला उचकून दिन इथून. इथं काय चाललं आमचं, तो हा काय चाललं. दुसऱ्या टाइप मध्ये गंमत अशी आहे, हे तुमची टाकी व टाकी आहे का नाही, टाकी. या टाकीमध्ये एक नळ पाणी टाकतोय आणि टाकीला इथं छिद्र आहे, छिद्र, त्या छिद्रातून पाणी बाहेर जातंय. म्हणजे एक नळ टाकी भरतोय, दुसरा नळ टाकी रिकामी करतोय. एक नळ टाकी भरतोय, दुसरा नळ टाकी रिकामी करतोय. अशा टाईप वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. ओके, एकदम गमतीशीर कार्यक्रम आहे, काही लोड घ्यायचं नाही. आपण तिथं दोन्ही नळ टाकी भरत होते ना, म्हणून ए गुणाकारात बी भागाकारात ए अधिक बी म्हणलं होतं. पण इथं काय करायचं माहिती का, एक नळ टाकी पाणी बाहेर काढतोय म्हणून ए वजा बी करायचंय. काय करायचं? 1 वजा बी करायचं. एक नळ टाकी रिकामी करतोय म्हणून वजाबाकी करायची, बस एवढंच करायचंय. ओके, टाकीतून पाणी बाहेर जातंय म्हणून वजाबाकी करायची, दोन्ही नळ टाकीत पाणी टाकताय म्हणून बेरीज करायची. ओके, द्या लक्ष. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? सोडवा. तुम्ही याला पहिल्याही पद्धतीने सोडू शकतात, एलसीएम पद्धतीने छेद सारखा करून, किंवा तुम्ही याला आपल्या सूत्रानुसार सुद्धा सोडू शकता. पण कोणती पद्धत सोपी आहे? सूत्राची पद्धत आपली ती सोपी आहे. ही पद्धत पहिली आहे. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, एक छदाला 8 वजाबाकीन भावड्या. आता दुसरा नळ 4 तासात रिकामी होते, दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते, एक छदाला 4, दोघांच्या पाड्यामध्ये 16 आहे. ओके, 16. मग एक छदाला 8, 8 गुणाकारात 2 केले, अंशाला सुद्धा गुणाकारात 2 केले, वजा एक छदाला 4, 16 येण्यासाठी 4 चौक 16 केले, गुणाकारात 4 केले. ओके, बे एक बे, 8 दुने 16, वजा बाकी 4 एक 4, 4 चौक 16. ओके, पुढे गेलो, या दोघांचा फरक काढून घेतला, तो आला 2 छदाला 16, उलट केलं 8 आले, उलट केलं 8 आले. ही झाली तुमची पहिली पद्धत. पद्धत क्रमांक दुसरी एकदम सोपी आहे. पद्धत क्रमांक दुसरी काय भावड्या? एका नळाने एक टाकी 8 तासात भरते, अधिक 8 तासात भरते,
गुणाकारात 4 तासात रिकामी होते, भागाकारामध्ये 8 तासात भरते, वजा 4 तासात रिकामी होते. 8 गुणाकारात 4 जशाला तसे, छदाला 4 आले, 4चा 4चा मर्डर झाला, 8 बाकी राहिलं. आलं उत्तर भावड्या? 8 बाकी राहिलं. ऑप्शन क्रमांक 2. ही पद्धत एकदम सोपी, वेळ कमी लागतो, तोंडी सोडवाल. जमलं बाबड्या सगळ्याला? येस या नो? ए पुराव जरा 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 सांगून द्या बरं. एकदम सोपा टाईप आहे, अजिबात पुराव अवघड नाही. अवघड येणार हळू 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 अवघडकडे आपण जाणार. गणिताच्या वैवारीमध्ये बंगाल प्रांताचा व्हिडिओ आहे सर. ओके बघतो मी, काही टेन्शन घेऊ नका, झाला असेल चुकून, काय लोड घेऊ नका. एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल? पूर्ण टाकी काय भरलेली आहे, ती पूर्ण टाकी किती तासात रिकामी होईल? दोन्ही नळ सुरू आहे, असा क्वेश्चन आहे. बघूयात कोण याचा. आपली दुसरी पद्धत शॉर्टकट आहे, 3च काढा. क्वेश्चन सोपा आहे, बरोबर गडबड करण्याची आवश्यकता नाही, एकदम चिल्लर पानसट आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आलं का रे? बाकीच्यांच्या कमेंट तुम्हाला दिसतंय का रे आज? 18 गुणाकारात 6 भागाकारात दुसरा नळ टाकी रिकामी करतोय म्हणून 18 वजा 6 बरोबर 18 गुणाकारात 6 जशाला तसे. छादाला ह्या दोघांचा फरक काढून घेतला, तो आला 12. भाग दिला 6 एके 6 6 दून 12 बेकबे बेनम 18. अरे पठ्ठेव आलं की न उत्तर? 9 तासात. राईट, क्या बात है जम्या. अरे माझ्या वाघ नाही सर. ओके, नाही तर मला वाटलं एवढे पोरं दाना आज उत्तर द्यायलेत बुवा, म्हणून दुसऱ्याची कमेंट दिसती काय तुम्हाला? 9. पुढे, एका नळाने एक टाकी 4 तासात भरती, परंतु टाकीत छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल? आपले विद्यार्थी हुशार झाले, टाईप सोपे म्हणून हुशार झाले मावशी. ओके, जवाब 10-12 टाईप नंतर पुढे जातो आपण, तेव्हा मग है का नाही, झोप आल्यासारखं होतं ना. एका नळाने एक टाकी 4 तासात भरती, परंतु त्या टाकीत छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी 6 तासात रिकामी होती. तर दोन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल? 12 तासात भरेल. अरे पठ्ठ्याव 4 तासात 6 तासात भागाकारात 6 वजा 4 अंशाला 6 चौक 24 भागाकारात 2 बरोबर उत्तर आलं 12. आलं का रे बाबडी? क्या बात है राम. 12 राईट. नेक्स्ट टाईप 2 संपलेले आहे. दुसरा टाईप एंड झाला बाबड्या. दुसरा टाईप तुला 100% समजला असेल, येस या नो भावड्या? दुसरा टाईप इथे संपलेला आहे. पहिल्या दुसरा टाईप जेव्हा आपल्याला जमल, पहिले 3-4, तेव्हा आपल्याला पुढचे गणित सोडवायला सोपं होईल. त्यामुळे पहिले टाईप बनणं काय बरं गरजेचं आहे, म्हणजे सोडवते ना आपल्याला गरजेचं आहे. ओके, आता टाईप क्रमांक 3 भावड्या. तिसऱ्या टाईपात थोडी ते नाही का, जिंदगीची गोडी सख्या तू या संगरे, तसा आहे. 3 नळ व टाकी भरण्याचा कालावधी. 3 नळ सगळं होणार बाबड्या, छदात होणार, अंशात होणार, काही लोड घेऊ नका. बघा आलं तू छदात आणि अंशात. ओके, 3 नळ टाकी भरण्याचा कालावधी. आता गणित पहा काय. एक नळ टाकी 5 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 10 तासात भरतो, तिसरा नळ 30 टाकी 15 तासात भरतो. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती संपूर्ण रिकामी टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी किती? ओके, दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगेल, लसावी काढून तुम्हाला सांगेल आणि आपल्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सांगेल. पण पहिल्यांदा तुम्ही तरी सोडवण्याचा प्रयत्न करावं, असं ईश्वर चरणी काय करतोय मी, प्रार्थना करतो आहे. ओके, पोरांनो प्रयत्न करावा, कारण आपल्या बॅच मध्ये 50% पोर असे
जे दुसरीकडे लेक्चर करून आलेले आहे. मग दुसरीकडे तुला नेमकं त्यानं काय शिकवलं किंवा त्या रतडेलं काय येत होतं ते गरजेचं आहे की नाही भाऊ. ओके, राईट रे माझ्या वाघवानी वाघिनी. तुम्ही जर लसावीने सोडवत असाल लसावीने, तर लसावीने सोडवताना याचे 2 टप्पे आहे. किती? 2 टप्पे लसावीने सोडवताना. ओके, मुख्य 2 टप्पे बाबा उत्तराचं फायनल शेवटी. सर्वात प्रथम टप्पा पहिला लसावीने सोडवत असेल तर, LCM ने जर तुम्ही सोडवत असेल तर टप्पा पहिला, एक नळ 1 टाकी 5 तासात भरतो, दुसरा नळ 10 तासात भरतो, तिसरा नळ 15 तासात भरतो. 5, 10, 15 यांचा लसावी काढा. 5, 10 आणि 15 यांचा लसावी काढा. सगळ्या संख्येला एका संख्येने भाग जातो, 5 ने भाग द्या. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15. कमीत कमी 2 संख्येला जोपर्यंत एका संख्येने भाग जातो त्याला आपण LCM असे म्हणतो. ओके, 5 ने भाग केला, बाकी राहिली 2 गुणाकारात 3. किती लसाव्याला? 30. LCM आला 30. LCM आला 30. आता टप्पा दुसरा, एका एकाला मार्केटमध्ये घ्या. एका एकाला मार्केटमध्ये घ्या. पहिल्या नळाला मार्केटमध्ये घ्यायचं. पहिल्या नळाचा कालावधी 5 आहे म्हणून पहिल्या नळाला नाव दिलं मी A. 30 भागाकारात 5 केले, बरोबर उत्तर आलं 6. किती आलं भावड्या? 6. दुसऱ्या नळाला नाव दिलं मी B. एका नळाला मार्केटमध्ये घ्यायचं. दुसऱ्या नळाचा कालावधी 10. 30 भागाकारात 10 केले, बरोबर उत्तर आलं 3. आता तिसऱ्या नळाला मार्केटमध्ये घेतलं C, त्याला नाव दिलं आपण. ओके, 30 भागाकारात तिसऱ्या नळाचा कालावधी 15, बरोबर उत्तर आलं 2. आलेल्या उत्तरांची बेरीज करायची. टप्पा तिसरा, आलेल्या उत्तरांची बेरीज करायची. 6, 3, 9, 2, 11. LCM घ्यायचा 30, भागाकारात घ्यायचे 11. कर मामू. 11 एके 11, 11 दुने 22. ओके, 30तून 22 गेले, 8 शिल्लक राहिले. 2 पूर्णांकात 8 छेदाला 11 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे तुमच्या लसावी पद्धतीनं भावड्या, हे तुमचं लसावी पद्धतीनं. अय बाबड्या, जमल का? पहिला टप्पा LCM काढून घेणे. अय मावशे, टप्पा पहिला लसावी काढून घेणे. किती लसाव्याला? 30. कोणाचा काढायचा? पाटील मास्तरचा, निकिता मॅडमचा. नाही बावड्या, लसावी काढायचा आहे. पहिल्या नळाचा कालावधी, दुसऱ्या नळाचा कालावधी, तिसऱ्या नळाचा कालावधी, यांचा लसावी 30 आला. टप्पा दुसरा, एका एकाचं कार्य काढायचं. एका एकाचं कार्य काढायचं. एका एकाचं कार्य काढायचं. पहिला नळ 30 भागाकारात 5. 30 काय? लसावी. भागाकारात 5 काय? त्याचा कालावधी. ओके, किती आले? 6. दुसऱ्या नळाचा कालावधी, दुसऱ्या नळाचा कालावधी 30 भागाकारात 10 बरोबर 3. 30 का? ते भागाकारात 10 का? हे 10. 30 का अंशाला? हे 30. तिसऱ्या नळाचा कालावधी 30 भागाकारात 15. 15 का भावड्या? 15 का भावड्या? 30 भागाकारात 15 बरोबर 2. ऑप्शन बरोबरले ऑप्शन असेच टाईप होतात बाबा इथं PPT. 30 भागाकारात 15 बरोबर किती? 2. ओके, इथं 15 का बाबड्या? कारण हे ते 15, हे ते 15. ओके, म्हणून 30 भागाकारात 15 बरोबर किती आले? 2. एका एकाचा कालावधी आहे 6, 3 आणि 2. त्यांची बेरीज केली, ती झाली 11. एकूण लसावी होता 30, यांचा एका एकाचा घेतला 11. टोटल बेरीज झाली की 11. मग 30 भागाकारात 11, 2 पूर्णांकात 8 छेदाला 11, 2 पूर्णांकात 8 छेदाला 11 तास. ऑप्शन क्रमांक 1. ओके, ही झाली पहिली पद्धत. ही झाली पहिली पद्धत. पद्धत दुसरी आहे की नाही? आता तू यासाठी काय करतो भावड्या? मी 10-20 माणसं कामाला ठेवतो दळींदार. पद्धत दुसरी, तू आम्हाला 4000 रुपये भरले, त्यामुळे तू यासाठी मला करणं काळाची गरज आहे. फरक नाही बाबड्या. पद्धत दुसरी, पद्धत दुसरी. दुसरी पद्धत काय? हे गणित सोडवण्याची सूत्रानुसार. सूत्रानुसार ही पद्धत आहे. ए गुणाकारामध्ये B गुणाकारामध्ये C, भागाकारामध्ये
पहिल्या कंसात ए गुणाकारात बी कंस कंप्लीट अधिक दुसऱ्या कंसात बी गुणाकारात सी कंस कंप्लीट अधिक तिसऱ्या कंसात ए गुणाकारात सी कंस कंप्लीट. या पद्धतीनं सूत्रानुसार दुसरी पद्धत ए गुणाकारात बी गुणाकारात सी भागाकारात ए गुणाकारात बी कंस कंप्लीट अधिक बी गुणाकारात सी कंस कंप्लीट अधिक ए गुणाकारात सी. ओके. ए म्हणजे पहिल्या नळाचा कालावधी, बी म्हणजे दुसऱ्या नळाचा कालावधी, सी म्हणजे तिसऱ्या नळाचा कालावधी. म्हणजे अंशाला आले 5, भावड्या अंशाला काय आले 5 गुणाकारात 10 गुणाकारात 15. पहिल्या कंसामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार 5 गुणाकारात 10 कंस कंप्लीट अधिक दुसऱ्या कंसात शेवटच्या दोघांचा 10 गुणाकारात 15 कंस कंप्लीट अधिक या दोघांचा गुणाकार पहिला आणि शेवटचा 5 गुणाकारात 15. इथं काय बेरीच्या भावड्या म्हणून कंस सोडून घ्यावं लागेल. अंश जशाला तसा कंस सोडून घेतला. 5 10 किती झाले भावड्या 50 अधिक 10 15 150 अधिक 75 275 यांची बेरीज झाली. ओके. 5 गुणाकारात 10 गुणाकारात 15 भागाकारात यांची बेरीज आहे 50 150 200 275 भागाकारात 275 द्या भाग 5 ने भाग जातोय प्रत्येकाला बघा भाग देत बसा उत्तर येऊन जाईल. अरे द्या भाग आता झना 5 एके 5 5 5 25 2 गेले 5 5 25 5 एके 5 5 एके 5 5 दुने 10 15 दुने 30 भागाकारात 11 आलो का परत तिथे बघा. ज्या पद्धतीने तुम्हाला सोडवायची ती पद्धत तुम्ही वापरू शकता. ज्या पद्धत जी तुम्हाला जमल ती वापरा. ही जमू दे नाही तर ती जमू दे. ओके. 30 छेदाला 11 परत इथं आलो ना 11 ने 30 ला भाग दिला जात नाही म्हणून 30 च्या मागची संख्या 22 आहे 11 च्या पाड येते 11 दुने 22 30 मधून 22 गेले 8 शिल्लक राहिले 8 अंश लिहिले 11 छेदा लिहिले संपला विषय. ओके. जमलं बाबा येस या नो सांग झणक्यात. ओके. ही पद्धत पहिली आहे तुही एलसीएम ने. ही पद्धत दुसरी तुही सूत्रानुसार. तुला जी जमल ती तू वापरू शकतो भावड्या. कंपल्सरी हीच नाही. ओके. तुला कोणती आवडली बाबिया अय भावड्या तुला पहिली आवडली का दुसरी पहिली मग पहिली वापर. तुला दुसरी आवडली बाबडे दुसरी वापर. ओके. काही फरक पडत नाही. ओके. कोणतीही तुम्ही वापरू शकतात. लसावीची मी म्हणाल तर इथं सोपी आहे. जिथं लसावीची सोपी तिथे सोपी सांगणार. ओके. मागे लसावीची किचकट होती सूत्राची सोपी होती म्हणून ती आपण केली. इथं लसावीची सोपी म्हणून तुम्ही सोपी वापरू शकतात. एकदा ही लसावीची कशी नजरे खालून घालून घ्या. 3 टप्प्यात कार्यक्रम वाजवायचा. टप्पा पहिला लसावी काढून घेणे सोपं आहे. जोपर्यंत 2 संख्येला एका संख्येने भाग जातो तोपर्यंत द्यायचा. दिलेल्या संख्येचा गुणाकार करून टाकायचा आला लसावी. मग एकाचं कार्य काढायचं. याला काय म्हणायचं याला म्हणायचं लसावी काढणे. या टप्प्याला नाव द्यायचं एकाचे कार्य काढा. एकाचे कार्य काढा याला नाव द्यायचं आणि याला एकत्रित कार्य काढा नाव द्यायचं. लसावी काढा एकाचे कार्य काढा एकत्रित कार्य काढा. 3 टप्पे. दोन्ही आवडल्या नाही भावड्या ते चुकीचं आहे बाब्या. तुला दोन्ही आवडल्यावर मग कसं होईल बाबा अवघड व्हायचं केला का त्यामुळं कोणती तरी एकच भावड्या. ओके. तर हे गणित आता सगळ्यांना सुटलं पाहिजे. ओके. ऑप्शन नीट समजून घ्यायचे. 6.5 छेदाला 11 असं. ओके. 65 छेदाला 11 किंवा 56 छेदाला 11 किंवा 37 छेदाला 11 नाही. ओके. ती डोक्याला ताण देऊ नका माझ्या फक्त. एक नळ 1 टाकी 8 तासात भरतो. दुसरा नळ 30 टाकी 10 तासात भरतो. तिसरा नळ 30 टाकी 20 तासात भरतो. जर दोन्ही नळ सोबत सुरू केले तर ती संपूर्ण रिकामी टाकी भरण्यासाठी लागणारा कालावधी किती सोडवायला हवी ना. जी तुला जमल ती बाबड्या पहिली जमू दे नाही तर दुसरी जमू दे. फक्त तू हा उत्तर बरोबर येणं काळाची गरज आहे. ओके. बराबर बघूयात कोण याचे योग्य उत्तर देतंय बाबड्या. झापक झोपक मध्ये काम झालं पाहिजे. अरे माझ्या वया ठाव
क्या बात आहे, आलं की पोरायचं उत्तर. एलसीएम ने सोडू टप्पा पहिला. एलसीएम काढा. कोणाचा काढायचा आहे भावड्या? टप्पा पहिला लसावी काढायचा 8चा 10चा 20चा. ओके, पहिल्या नळाचा कालावधी, दुसऱ्या नळाचा कालावधी, तिसऱ्या नळाचा कालावधी 8, 10 आणि 20. बरोबर, 8 तास 10 तास आणि 20 तास. कितीनं भाग जातो? 4 न. द्या भाग. 4 दून 8, 10 दशाला तसे 4 पंचे 20. कितीनं भाग जातो? 2 न. द्या भाग. बे कबे बे पंच 10 5 दशाला तसे. कितीनं भाग जातो? 5 न. द्या भाग. 1 1 1. 4 दूने 8, 8 1 16 38 8 34 8 पंचे 40. 4 गुणाकारात 2 गुणाकारात 5 बरोबर लसाव्याला 40. पावड्या लसाव्याला सगळे 40. यस या नो? बाबड्या लसावी सगळ्यांचा 40 आला. लसावी सगळ्यांचा 40 आला. टप्पा दुसरा. एका एकाचं कार्य काढा. एका एकाचं कार्य काढा. पहिल्याला नाव दिलं ये. पहिल्याला नाव दिलं ये. येचे कार्य काढा. 40 भागाकारामध्ये लसावी भागाकारात येचं काम 8 दिवस. 8 45 5. टप्पा दुसरा बीचं कार्य काढा. ओके, 40 भागाकारात बीला लागलेले 10 दिवस बरोबर आले ते 4. आणि सीचं म्हणजे तिसऱ्या नळाचं कार्य काढा. 40 भागाकारात त्याचा कालावधी 20 बरोबर आला 2. हे झालं यांचं एका एकाचं कार्य. ओके, 9 2 किती झाले टोटल? 5 4 2 11 आले 11. आता तिघांचं एकत्रित कार्य काढा. टप्पा तिसरा एकत्रित कार्य काढा. घ्या लसावीवर आणि घ्या आलेलं उत्तर खाली. लसावीवर आलेलं उत्तर खाली. 11 3 33. 11 ने 40 ला भाग जातो बाबड्या? अजिबात नाही. 11 ने 40 ला भाग जात नाही. 11 ने 40 ला भाग जात नाही. म्हणून 11 3 33. ओके, 40 मधून 33 गेले. किती शिल्लक राहिले भावड्या? 7. 3.7 छदाला 11. या प्रश्नाचं योग्य उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक 3. जम्या का भाऊ? ओय, मला येतं, तुला येतं, मला जमलं, तुला येतं भावड्या. बघ, मला जमलं, तुला जमलं का बाबड्या? मग ना भाऊ, कोणा जमलं रे का सांग की बाबड्या. 3.7 छदाला 11. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर इथे आलेलं आहे. अरे पठ्या, जमलं की बाबड्या तुला पण. ज्यांचं चुकलं त्यांनी नजरेतून घालून घ्या. नजरेतून घाला. जम्या मास्तर, अरे पठ्या, पण आता प्रॅक्टिस करणं काळाची गरज आहे. ओके, प्रश्न संच घेऊन टाका झना झना. ओके, काहीच नाही भावड्या. टप्पा पहिला लसावी काढायचा आहे. 8चा 10चा 20चा लसावी काढायचा आहे. 8 10 20 या 3 पैकी कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जातो 4 न. म्हणून 4 न 8ला 20ला भाग दिला. 4 दुने 8, 10 जशाला तशी घेतले. 4 पंचे 20. इथं आलं 2 10 5. यामध्ये 2 ला आणि 10 ला 2 ने भाग जातो म्हणून भाग दिला. बे कबे बे पंच 10. ओके, 5 जशाला तशी. आता इथं 1 5 आणि 5 आली. 5 न भाग दिला. 5 5 1 शिल्लक राहिला. ओके, ह्या तिन्ही संख्यांनी भाग दिलाय म्हणून यांचा गुणाकार केला. 4 आणि 2 8 8 पंचे 40. हा झाला लसावी. आता टप्पा दुसरा. एका एकाचं कार्य काढायचं. ओके, एका एकाचं कार्य काढायचं. पहिलं येचं कार्य काढा. 40 छदाला 8 बरोबर 5. ओके, 8 कोणते? येचं म्हणजे पहिल्या नळाचं कार्य. मी आपण नावं दिली तू गोम्या स्वाम्या रम्या काही नावं देऊ शकतो. हे नावं आपण दिलेत भावड्या. ओके, पहिल्या नळाला ए नाव दिलं, दुसऱ्या नळाला बी दिलं, तिसऱ्या नळाला सी दिलं. आपले नावत हे. ओके, मग तावडे तू द्यायचं पहिल्या नळाला गुडी, दुसऱ्या नळाला बंटी, तिसऱ्या नळ्याला काय दिलं? रमी. असे नाव द्यायचे तू या पद्धतीने. ओके, 40 8 की झाले 5. पहिल्या नळाचा कालावधी 8, दुसऱ्या नळाचा 10 छदाला 10 ते आले 4, तिसऱ्या नळाचे 20 छदाला 20 ते आले 2.
ओके, एका एकाचं कार्य, पहिल्याचं 5, दुसऱ्या 4, तिसऱ्या 2 यांची बेरीज केली ती आली 11. लसावी भाकारात कार्य, संपला विषय. ओके, या टाईपचा शेवटचा क्वेश्चन. आणि मग मी तुमची घेणार राजा. एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ 30 टाकी 20 तासात भरतो. तिसरा नळ 30 टाकी 30 तासात भरतो. तिन्ही नळ एकाच वेळी सोबत सुरू केले तर संपूर्ण रिकामी टाकी किती वेळात भरेल? आमची कृपा हो बाल्या. हे टॉपिक पाहून मला झोप येत होती, पण आता येत नाही. आता नाच नाही करायचं आहे का नाही? अरे माझ्या पठ्ठ्या, चाल जनाजन जनाजन जनाजन. एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ 30 टाकी 20 तासात भरतो. तिसरा नळ 30 टाकी 30 तासात भरतो. जर तीनही नळ सोबत सुरू केली तर ती टाकी किती वेळात भरेल? अरे क्या बात आहे. नका मास्तरला हरभऱ्या झाड चढू. राणी, हो राणी नाव दे भावडे, राणी दे. बाबडे तुला कुठं नेऊन सोडवलं का? आलं सर, परत तेच आलं का रे भाव? ओके, पहिल्यांदी लसावी काढून घ्या. 10, 20 आणि 30 यांचा एलसीएम. 10 ने भाग जातोय, डायरेक्ट 10 ने भाग देऊन टाका तीनही संख्येला. 10 एके 10, 10 दुने 20, 10 तिने 30. याचा मसाई फक्त 10चा. ओके, 10 गुणाकारामध्ये 2 गुणाकारात 3 बरोबर 10 दुने 20, 20 त्रिक 60. 60 आला एलसीएम. एका एकाचं कार्य 60 भाकारात पहिल्याचं कार्य 10 बरोबर किती आले? 6. 60 भाकारात दुसऱ्याचं कार्य भावड्या 20 बरोबर आले 3. 60 भाकारात तिसऱ्याचं कार्य किती रे बाबड्या? 30 का? बरोबर आले 2. परत 11 आलं करेला काय जिंदगीत 11 आपली सात सोडी ना भावड्या. ओके, 60 भाकारात या तिघांची बेरीज 11. 11 5 55. 11 ने 60 ला भाग जात नाही. ओके, तुमच्या आवाजाने घरचे पण हसताय सर. 60 ला 11 ने भाग जातो का नाही? मग 60च्या मागची संख्या घ्या 55. 11च्या पाड्यात येते 11 5 55. 60 मधून 55 गेले, 5 शिल्लक राहिले. 5 डोक्यावर लिहा, छदाला 11 लिहा, संपला विषय. 5 पूर्णांकात 5 छदाला 11. हाय का नाही सोप्पा भावडे? हे अरे बाबड्या, यो टाईप सोप्पा आहे का नाही? ओके, तर अशा पद्धतीने तुमचा इथे निरोप घेतो. ओके, नाही तर पुढला डायरेक्ट जायचं. त्यामुळे थांबू नको, नाही तर डोक्यावर जे शिकलो त्याची प्रॅक्टिस करा. आज 10 गणित सोडवा, प्रॅक्टिस करायची जे शिकलो त्याची. मग तुला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रात तो हात कोणी धरणार नाही. ज्या शिकलो त्याची आज तो प्रॅक्टिस केली पाहिजे बाबड्या. मग धिंगाणा होणार तो आला. ओके, हा टाईप सर्वांना जमला असेल. उद्याच्या लेक्चरला एकाच व्यक्तीचे नळ व टाकी भरण्याचा कालावधी, एकाच व्यासाचे नळ व टाकी भरण्याचा कालावधी व नंतरचा नळ कमी केला. ओके, म्हणजे ते प्रमाण विमानामध्ये हा क्वेश्चन आहे. प्रमाण विमान असणार इथे. ओके, ते टाईप क्रमांक 4 उद्याच्या लेक्चरला बघू. इथं आता थांबूया. ओके, संध्याकाळी हो सारखं सेम तेच फॉर्म्युले इथं लागू होतात. काळ काम आणि कार्याचे जे टॉपिक आहेत, ज्याचे जे फॉर्म्युले आहेत तेच फॉर्म्युले इथे लागू होतात. ओके रोहिणी, काही टेन्शन घेऊ नको दावडी. ओके, काही गरज नाही. आहे ते चालू राहू दे मावशी, कशाला काही टेन्शन घेऊ नको. आता आहे ते चालू राहू दे, लोड घ्यायचं काम नाही. ओके, अरे किमती वाढवायच्या ह्याच गणतायच्या, डबल करायच्या, ट्रिपल करायच्या आणि बसायचं तोंड बडीत. ओके, चला सर, पूर्ण लॅब मध्ये तुमचा क्लास आहे. कुठे भावड्या? ओके, थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर. मराठीचा लेक्चर 15 तारखेच्या नंतर चालू होतील. विशाल विरारे, तुझी म्हणते भावड्या अजून मामा झाले पार्टी आहे की नाही? देऊ बाबे तुला पार्टी. मला वाटलं तू गेला दिला काय वा, दिसला नव्हता लका. ओके, बाय बाय.